जर का विधानसभेचे सदस्य असले असते तर तुम्ही बहुतेक त्यांच्यावरती कारवाई केली असते असं दिसून येतंय। तुम्ही अबू आसिम आझमीवरती तर कारवाई केलातच, मग ह्यांना का तुम्ही हे बाजूला ठेवताय? प्रशांत कोरटकर हे भाजपाशी संबंधित आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत। त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर हे इतिहासकार म्हणून संघाच्या व भाजपाच्या कित्येक सेमिनार्समध्ये ते अटेंड होतात आणि ह्या दोघांना पण वाचवण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे काही गृह मंत्रालय आहे ते कसोशीने प्रयत्न करत आहेत। काही गोष्टी आपल्या समोर आणायच्या आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये बजेट सेशन चालू आहे। या विधानसभेमध्ये सध्या अबू आसिम आझमी हे जे काही आमदार होते यांच्यावरती विधानसभेमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि ह्या कारवाई मागचे जे काही राजकारण चालू आहे ते जनतेसमोर येणं फार महत्त्वाचं आहे। सोलापूरकर जे आहेत, राहुल सोलापूरकर व त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रशांत कोरटकर या दोन्ही जे काही व्यक्ती आहेत, जे विखारी व्यक्ती आहेत बेसिकली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि लोकांपासून हे लपलेलं नाहीये की दोन्ही व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत। कारण कित्येक व्याख्यानामध्ये, RSSच्या व्याख्यानामध्ये राहुल सोलापूरकर असू दे किंवा कोरटकर असू दे हे दिसून येतात। राहुल सोलापूरकर हे तर इतिहास तज्ञ म्हणून समोर येतात आणि त्याचप्रमाणे कोरटकर यांनी कित्येक वेळेस CBIच्या गाड्या जे झडप किंवा म्हणा याच्यामध्ये रेड टाकण्यासाठी वापरण्यात येतात अशा CBIच्या गाड्या ते स्वतः घेऊन वावरताना दिसून आलेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे हे सगळ्यांना माहीत पण आहे। त्याचप्रमाणे असे काही जे एजंट वृत्तीचे लोक आहेत, मग ते कंबोज असू दे किंवा कोरटकर असू दे, या व्यक्तींना देवेंद्र फडणवीस यांचा आश्रय आहे आणि या व्यक्तींकडून छत्रपती संभाजी महाराज असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे यांच्याबद्दल जे काही विखारी वक्तव्य करण्यात येतं कुठे ना कुठे सरकार त्यांना जे आहे संरक्षण देत आहे आणि हे जे काही प्रकरण चालू आहे त्यांना पाठीशी टाकण्याचं काम जे आहे यापूर्वी पण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे आणि आता पण आपण बघत आहोत की कशा पद्धतीने संघीय वृत्तीचे लोक जे आहेत त्यांना पाठीशी टाकण्याचा प्रयत्न होत आहे। विधानसभा सुरू होत असताना जे इश्यू नाही आहे, ज्याच्यामध्ये काही इश्यू नव्हतं, एवढे मोठं विखारी वक्तव्य करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यापेक्षा त्या लोकांनी डायव्हर्ट करण्यासाठी जे आहे अबू आसिम आझमी यांचं वक्तव्य समोर ठेवून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। मग कळत नाहीये की देवेंद्र फडणवीसांना यांना का लपवायचं आहे, कोणती एक्झॅक्टली तुमची वृत्ती समोर आणायची आहे, काय मेसेज तुम्हाला द्यायचा आहे? कारण हा महाराष्ट्र फुले शाहू महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये पेशवाईचं जे ते नेहमी म्हणतात की आम्ही पेशवाई आणू, हे दिसून येतंय की तुमच्या जे काही तुम्ही कारवाई करत नाहीये त्यांना पाठीशी टाकताय, हे तुमची पेशवाई वृत्ती दिसून येते। RSSची संघी ब्राह्मणी वृत्ती आणि नीती तुम्ही कसं लागू करताय हे लोकांसमोर स्पष्टपणे उघड होत आहे। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला हे राजकारण करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे काही घाणेरडे वक्तव्य करणारे हे बांडगुळ आहेत यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि संघाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ही कुठे ना कुठे जाऊन जे महाराष्ट्र धर्माला तुम्ही गालबोट लावताय, त्यांच्याला लपवून ठेवताय त्यांना, आणि कंबोज असू दे किंवा मग राहुल सोलापूरकर असू दे किंवा ते कोरटकर असू दे, यांना आश्रय देता कामा नये किंवा जनता जे आहे याला समजत आहे आणि याला धरून मोठ्या प्रमाणात उठाव होण्याची शक्यता आहे। आणि आम्ही SDPIच्या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला की या दोषींवरती कडक कारवाई करण्यात आणि त्वरित कारवाई करण्यात यावी। कारण ज्यावेळेस तुम्ही असं वाटतंय की ते जर का विधानसभेचे सदस्य असले असते तर तुम्ही बहुतेक त्यांच्यावरती कारवाई केली असते असं दिसून येतंय। तुम्ही अबू आसिम आझमीवरती तर कारवाई केलातच, मग ह्यांना का तुम्ही हे बाजूला ठेवताय? यांच्याशी तुमचे काय संबंध आहेत हे लोकांना कळतंय। त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे ते निंदनीय आहे आणि त्याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बीडमध्ये राजकारण झालेलं आहे, संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पूर्ण शॉक होऊन गेलेला आहे। भरपूर काही खुलासे आता समोर आलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना देवेंद्र फडणवीस यांच्या गृह मंत्रालयाला व पोलिसांना होती। त्याचप्रमाणे आपण बघत आहोत की दुसरं आहे धनंजय मुंडे यांचं जे काही राजीनामा आलेला आहे पुढं, या सर्व घडामोडींमध्ये विधानसभामध्ये अधिवेशन सुरू आहे, बजेट सत्र सुरू आहे, या सर्व ह्याच्यामध्ये विधानसभा सुरू झाल्यानंतर आपण बघत आहोत की कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीचं फेल्युअर समोर येऊ नये म्हणून त्यांनी हे प्रकरण कशा पद्धतीने हँडल केलेलं आहे।
प्रशांत कोरटकर हे भाजपाशी संबंधित आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत. त्याचप्रमाणे राहुल सोलापूरकर हे इतिहासकार म्हणून संघाच्या व भाजपाच्या कित्येक सेमिनार्समध्ये ते अटेंड होतात आणि ह्या दोघांना पण वाचवण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे काही गृह मंत्रालय आहे ते कसोशीने प्रयत्न करत आहेत. परंतु लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी विधानसभेमध्ये राजकारण केलेलं आहे, अबू आसिम आझमी यांनी फक्त औरंगजेब यांचं भलामण केलं म्हणून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येते. निर्वाचित आमदारावरती तुम्ही कारवाई करताय, त्याला कोणताही संविधानिक आधार न वापर करता, तरतुदींचा वापर न करता, फक्त काही लोकांची मुजोरी म्हणून जे आहे, एक दंडशाही म्हणून जे आहे, याच्यावर आधारित नियमांचे काही पालन न करता तुम्ही त्यांचे निलंबन करता. ठीक आहे, बाकी जे दोन आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असू दे, संभाजी महाराज असू दे, यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे ते कदापि महाराष्ट्र हे सहन करणार नाहीये. आणि ह्या महाराष्ट्र धर्माला तुम्ही जे काळीमा फासण्याचा प्रयत्न करत आहात, या लोकांना पाठीशी टाकून फक्त ह्याच्यासाठी की ते तुमच्यासाठी काम करतात, कारण तुमच्यासाठी काम करणारे भरपूर लोक आहेत. आणि हे असे पाळलेले जे एजंट आहेत ना तुमचे, मग ते कंबोज असू दे किंवा सोलापूरकर असू दे किंवा ते प्रशांत कोरट असू दे, असे कित्येक एजंट फिरतायत. पण तुम्ही कुठल्या लेवलला जाऊन त्यांना संरक्षण देताय? महाराष्ट्राला तुमची ही जी काही पेशवाई वृत्ती आहे ते लोकांना कळून येते. महाराष्ट्राचा जो धर्म आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही हे जे काही राजकारण करताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठीशी टाकताय आणि त्याचं लपवण्यासाठी म्हणून विधानसभेमध्ये तुम्ही अबू आसिम आझमी यांना घेऊन गदारोळ करताय. तुम्हाला काय वाटतंय, महाराष्ट्र नाही बघत आहे सगळ्या गोष्टी? महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्राची जनता बघते की कसं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी टाकताय. आणि तुम्हाला जर हे वाटत असेल की पेशवाईच्या पद्धतीने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार दाबणार असाल तरी कदापि महाराष्ट्र होऊ देणार नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय. आणि तुमचे हे जे काही गृह मंत्रालयाचं लॉ अँड ऑर्डर असू दे किंवा अशी जे बीडचं प्रकरण असू दे, धनंजय मुंडे संदर्भात तुमचं जे स्टँड आहे ते असू दे, याच्यातनं महाराष्ट्र सरकारचं दुपट्टीचं जे काही राजकारण आहे ते समोर आलेलं आहे. हे लपवाछपी करण्याचे बामणी कावे तुम्ही किती जरी केले ना तरी महाराष्ट्रातल्या जनतेला हे स्पष्ट कळते की तुम्ही कोणत्या विचारधारेवरती चालत आहात. तुम्हाला जर महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व जर तुम्हाला टिकवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर तुम्हाला चालावं लागेल, फुले शाहू आंबेडकरांवरती विचारावर चालावं लागेल. आणि हे जे काही विघटनवादी किंवा विखारी वृत्तीचे लोक आहेत, राहुल सोलापूरकर असू दे किंवा प्रशांत कोरटकर असू दे, यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. नाहीतर SDPI रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल, हे आम्ही तुम्हाला स्पष्ट इशारा देऊ इच्छितो. धन्यवाद.